नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी एक नवीन जाहिरात आलेली आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महानगरपालिका नागपूर अंतर्गत येते या ठिकाणी आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स महानगरपालिका नागपूर या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाच्या भरती सध्या चालू आहेत। या ठिकाणी वेगवेगळे पद निघणे चालू आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये। 2024-25 ची ही कंत्राटी भरती आहे आणि यासाठी एक्झाम नाहीये, लक्षात घ्या। वॉक इन इंटरव्ह्यू थेट मुलाखत आहे। शेवटपर्यंत या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही। जर तुम्हाला काही समजलं नाही याच्यामधून तर मला तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकतात। या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्ही जर चॅनलवरती या ठिकाणी नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण आपण सर्व अपडेटेड माहिती आपल्या चॅनलवरती टाकत राहतो, ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या आणि न्यूज असतात त्याच्यामध्ये। तर मित्रांनो चला तर स्टार्ट करूया आजचा आपला या ठिकाणी व्हिडिओ। या ठिकाणी बघा, आरोग्य विभागात महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखाली एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर यांच्याकडून 15वा वित्त आयोगाच्या अंतर्गत ज्या UHWC ही कंत्राटी स्वरूपात पदभरती करण्यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे थेट मुलाखत ठेवलेली आहे। ती आहे दिनांक 21/3/2025 रोजी। इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेच्या मूळ कागदपत्र आणि झेरॉक्स तुम्हाला उपस्थित राहायचे त्या स्थळावर। या ठिकाणी बघा, मुलाखतीचे जे स्थळ आहे आरोग्य विभाग 5वा माळा सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका आहे। या ठिकाणी नोंदणीची जी वेळ दिलेली आहे सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत आहे। त्यांचं स्वतःचं या ठिकाणी पोर्टल आहे www.nmcnagpur.gov.in। इतर माहितीसाठी तुम्हाला याच्यावरती जावं लागेल। या ठिकाणी बघा, रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे। आपण पद बघणार आहोत, काय काय अर्हता लागते त्याला सगळं। नाव आहे वैद्यकीय अधिकारी UHWC। या ठिकाणी अनुक्रमानिका एकच पद आहे। या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आयुष्यमान आरोग्य मंदिर, ठीक आहे, हे एकच पद आहे या ठिकाणी। आणि पदांचा या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत आणि जातीच्या प्रवर्गात त्याच्याला डिवाइड केलेलं आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता, प्रति महिना किती मानधन आहे आणि वयोमर्यादा। या ठिकाणी बघा, अनुसूचित जाती जर असेल या ठिकाणी तर त्याला 4 जागा आहेत, ST असेल तर 5 जागा आहेत, VJA मध्ये असेल तर 1 जागा, NTB मध्ये 1 जागा आहे, भज क मध्ये या ठिकाणी 2 जागा आहेत, भजड मध्ये या ठिकाणी 2 जागा, OBC असेल तर 10 जागा आहेत, SBC मध्ये 2 जागा, SCBC साठी 6 जागा, EWS साठी या ठिकाणी 6 जागा आणि ओपन मधून टोटल 22 जागा आहेत। अशी टोटल या ठिकाणी मिळून या ठिकाणी 61 जागेची या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आयुष्यमान भारत मंदिर UHWC आहे। या ठिकाणी बघा, तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, MBBS लागणार आहे व महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य। लक्षात घ्या, यांची नोंदणी लागेल आणि जर तुमच्याकडे याचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। जर नसेल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकतात। या ठिकाणी प्रति महिना एकत्रित मानधन बघा 60,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी मानधन राहणार आहे। आणि वयोमर्यादा बघा, कमाल वयोमर्यादा 69 आहे। बघा, जास्तीत जास्त 69 वर्षापर्यंत तुम्हाला मर्यादा आहे। प्रवर्गासाठी वय 60 नंतरचे जे येतील त्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचंय, जे की भेटून जातं। त्यामध्ये बघा, आता सदर मुलाखत कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे ते लक्षात घ्या। सदर पदांकरता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार असून उमेदवारांची गुणांची विभागणी खालील प्रमाणे करण्यात येईल। मग तुम्हाला जे MBBS ला गुण पडलेले आहेत त्याच्या आधारे आहे ही। यामध्ये बघा, शैक्षणिक अर्हता जी असेल त्याला 50 गुण दिलेले असतील आणि थेट मुलाखत जी असेल त्याला 50 गुण। तुमचे जे शैक्षणिक अर्हता आहेत त्याच्या गुणांच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी गुण दिले जातील। आणि मुलाखतीमध्ये बघा, तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज असलं पाहिजे तुमच्या रिलेटेड, त्याला 10 गुण असतील। रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेज असलं पाहिजे, त्याला 10 गुण। लीडरशिप क्वालिटी असेल, त्याची संबंधित क्वेश्चन असतील त्याला 10 गुण असेल। ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज असतील त्याला 10 गुण आणि एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी 10 गुण आहे या ठिकाणी। त्यानंतर बघा, त्यांनी काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत। अनुभवाच्या बाबतीत खाजगी व शासकीय अनुभव ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अनुभव असेल तो शासकीय असो किंवा खाजगी असो, दोन्ही स्वरूपातला अनुभव तुमचा या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल। बाकीचे या ठिकाणी जे अटी शर्ती आहेत ते नॉर्मल आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकतात। महत्वाचे मी सांगत आहे, एकूण पदांच्या संख्येत अथवा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो। लक्षात घ्या, या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाचे 61 पद आहेत पण वाढू शकतात, कमी होण्याचे चान्सेस नाही आहेत त्याच्यामध्ये। या ठिकाणी बघा, 9 नंबरचा, मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुलाखती करता खालील आवश्यक कागदपत्रे ओरिजिनल आणि त्याच्या झेरॉक्स प्रती या ठिकाणी उपस्थित करायचं, ठीक आहे। त्यानंतर बघा, त्याच्यात काय काय द्यायचंय, काढलेला पासपोर्ट लागेल तुम्हाला किंवा ईमेल ID, दूरध्वनी क्रमांक, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, प्रवर्गामध्ये अर्ज करीत असल्यास जात प्रमाणपत्र, जन्मतारखेचं प्रमाणपत्र, ओळखपत्र या ठिकाणी पाहिजे। पदाकरता लागणारी मूळ शैक्षणिक अर्हता,
वर्षाची गुणपत्रिका लागणार आहे आणि पदाकरता लागणारी अर्हतेशिवाय जर तुमच्याकडे डिग्री PG काही असेल तर ते सुद्धा. उच्च शैक्षणिक अर्हता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा नंतर बघा अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच या ठिकाणी मुलाखत होईल. त्यामुळे तुम्हाला आधी सगळ्यात या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्शन जर झालं तर 100च्या बॉन्डवर लिहून द्यावं लागेल. जेवढं या ठिकाणी 11 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते कंत्राटी बेसिसवर राहणार आहे. त्या ठिकाणी बघा त्यांनी बघा या ठिकाणी एक नमुना दिलेला आहे जे तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढून या ठिकाणी बघा अर्जाचा कार्यालयीन नोंदणी क्रमांक या ठिकाणी करायचा आहे. तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो आकाराचा चिटकवायचा आहे. विषय कोणत्या पदासाठी अर्ज करताय, अर्जदाराचे संपूर्ण नाव, या ठिकाणी जन्मतारीख, वर्ष, महिना सर्व टाकायचंय. पत्र व्यवहाराचा संपूर्ण पत्ता, अर्जदाराकडे जातीचं प्रमाणपत्र आहे नाही. त्यानंतर खाली बघा शैक्षणिक अर्हता पूर्णपणे व्यवस्थित लिहायचं तुम्हाला. याच्या ठिकाणी हाताने लिहायचं आहे, या ठिकाणी टाईप करू नका. इतर शैक्षणिक अर्हता लिहायचे, अनुभव या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला. अर्जासोबत तुम्ही ज्या छायांकित प्रती जोडताल त्या या ठिकाणी नावं लिहायची आहेत आणि या ठिकाणी पूर्ण स्वाक्षरी करून डेट टाकून तुम्हाला ते जे दिलेला पत्ता आहे वरती या ठिकाणी लक्षात घ्या. आरोग्य विभाग 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका याला तुम्हाला जमा करायचा आहे 21/3/2025च्या आधी. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेमध्ये कंत्राटी स्वरूपाचे का असणार पर या ठिकाणी भरती सुरू झालेली आहे आणि तेही थेट मुलाखतीमध्ये. तर तुम्ही चान्स गमवू नका. या ठिकाणी जे याच्यासाठी इलिजिबल आहेत ते या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात. मित्रांनो नेक्स्ट अपडेटसाठी नागपूरच्या तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.